कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। रुपाली ताई, अहो तुम्ही कदमांच्या घरातली थोरली सून आहात आणि वंश तुम्हाला कशा बोलल्या? अहो स्वतःच्या थोरल्या जावेचा असं पाण उतारा कोणी करतं का? अच्छा, म्हणजे तुम्हाला मुद्दाम भडकवायला आलीस का इथं? रुपाली ताई, एक तर तुमच्या या घरात कोणीच विचार करत नाही, कोणी सुद्धा नाही, आणि आज मला तुमची दया वाटली म्हणून मी इथे आली आहे आणि तुम्ही उलट माझ्यावर शंका घेताय का? तू माझ्यावर दया दाखवावीस एवढी वाईट वेळ अजून माझी आलेली नाही मोना। रुपाली ताई, असं जर चालत राहिलं ना तर असं किती वेळ लागणार आहे वाईट व्हायला? मोना, हा, तुम्ही माझ्यावर चिडा, पण नंतर ना जरा थंड डोक्याने विचार करा। तुम्ही छोट्या सरकारांची आई व्हायचं स्वप्न बघताय ना, आणि इकडे वंच तुम्हाला त्यांच्यासाठी साधी भाजी बनवू देत नाहीत। रुपाली ताई, हो साधी भाजी। तू नको काळजी करूस, मी माझं स्वप्न नक्की पूर्ण कर, कळलं? रुपाली ताई, मला असं वाटतं की तुम्ही विसरताय। तुम्हाला चांगलंच माहिती आहे ना की वंच किती हुशार आहेत, आणि त्या तुम्हाला हे सगळं इतक्या सहज करू देतील असं वाटतंय का? कसं आहे ना मोना, प्रत्येक वेळी हुशारीने कामी येत, आणि एक लक्षात घे, संधी प्रत्येकाला मिळते। थोडं थांब, नाही मी माझ्या मनासारखं सगळं घडवून आणलं ना तर नाव लावणार नाही रुपाली। बापरे, पण सध्या तुम्ही बोलताय तसं काही दिसत नाही हो रुपाली ताई। पण हा, तुम्हाला स्वतःवर एवढा विश्वास आहे तर मग ठीक आहे, आणि हा, मी आहे तुमच्या बरोबर, काही मदत लागली ना तर मला सांगा रुपाली ताई। सध्या मला एकटं सोडायची मदत केलीस ना तरी खूप आहे, निघत जातीये। आणि रुपाली ताई, म्हणजे मला असं वाटतं की ना तुम्ही पण आत्ताच आतमध्ये यावं, म्हणजे पत्या पटपट उरका, अशी कलेक्टर मॅडमची ऑर्डर यायची आणि तुम्ही काहीच बोलू शकणार नाही, मग तुम्हाला परत गप्प बसावं लागेल। मोना, मारा मारा मारा। अहो भांजे, अहो मला ऑफिसला जायचंय आणि तुम्ही व्यायाम करून पण राबवताय मला। मामा, आई तू ऑफिसला जायला फ्रेश होते, चल खेळ। खेळ म्हणे खेळ? नक्की डोक्यात काय हो तुमच्या? ओ, यात खुश होण्यासारखं काय? बरं झालं अडक, मला ऑफिसला जायचं। मामा थांब गे। अरे परत काढू की बाबा, लय उशीर होईल आता। बाबा, ए बाबा। यार काय रे, काय रे, काय बाबा, त्या झाडामध्ये फुल आहे, फुल काढून देणार। दिप्या, सकाळ सकाळ बॅडमिंटन खेळते तू, तुला कळत नाही का? बघ ना बाबा, मामा कधी बी काही करतो। नाही तर काय? आई शपथ भांजे, माझ्यावर गेम होय? अमोल बाळा, ऐक ना मी काय म्हणतोय, आपण फुल नंतर काढू, मला उशीर होतोय निघायचंय। नाही मामा, आताच पाहिजे। आपण एक काम करू ना, आपण संध्याकाळी काढू, आल्यावर मी पण खेळतो, आहे का ना दिप्या? हा हा, नाही, आताच पाहिजे, आताच आताच। ओ ओ ओ ओ, सावकाश दाजी। अमोल, पण अरे 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 आता इथेच खेळत होतास ना? अमोल, मी ऑफिसला निघतीये बाळा। अगं आत्ता दिप्या आणि तो तिकडेच होता, बघ जरा इकडे तिकडे असेल गाडीच्या मागं। एक मिनिट, अर्जुन तू कुठून बोलतोयस? अपर्णा मॅडम, हॉटस्पॉट देऊ का? हॉटस्पॉट? वाह वाह भांजे, क्या बात आहे। आज मला कळालं मोना मला हुशार का म्हणत नाही।
भांजे तुम्ही तर लय पुढचा विचार केला की ते पण एकदम झटपट. मामा कशी वाटली माझी आयडिया? अरे एक नंबर. थांबा आता पुढं काय होते बघूया. काय ग एका मिनिटात आसगावच्या शेतात गेलीस काय? आई शपथ, मला डायरेक्ट शेंजा आठवला रे. काय दिवस होते ते. वेळ कशी बदलती बघ ना आप्पे. त्यावेळी मी तुला दिसायचो नाही तर आवडायचो, आता समोर येत आवडत नाही. अजब आहे सगळं. हेच मी तुला रोज सांगायचा प्रयत्न करते अर्जुन. सगळं स्वतःच कसं ठरवतोस रे तू? तुला कोणी सांगितलं तू समोर आल्यानंतर मला आवडत नाही? जाऊ दे ना, सोड ना आप्पे. या गोष्टी बोलायलाच नको, जाऊ दे सोड. खरंच बोलायला आता या विषयावर बोलून ना काही फायदाच नाही, काही अर्थच नाही याच्यात. अर्जुन, उलट आपण आपलं नातं पुन्हा त्या आसगावात बहरलेल्या मैत्रीसारखं करू शकतो काय? अर्जुन, अरे प्रेम, लग्न हे सगळं नंतर आलं आपल्या. आधी आपण एकमेकांचे खूप चांगले मित्र होतो. माझ्या आयुष्यातला माझा पहिला मित्र आहेस तू, ज्याने मला समजून घेतलं, माझ्यावर विश्वास ठेवला. तसेच परत मित्र होऊ ना एकमेकांचे. आप्पे, आपल्यातल्या मैत्रिणी घरामध्ये एवढा फरक पडला नसता, पण आत्ता पडतोय. हा फरक समजून घेतो. आपण आता त्यावेळी सारखे मित्र नाही राहिले. पण आपल्या मैत्रीची कधीतरी सुरुवात केलीच होती. तशी पुन्हा एकदा नव्याने सुरुवात करू. एक प्रयत्न करूया ना. अर्जुन, झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.